आणखी एक मोठी बातमी आहे। नाईलाजानं मला हिंजवडीमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हिंजवडीमध्ये रस्ते रुंदीकरण करणार हे स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वी त्यांनी हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावले होते। यावर गणेश जांभूळकर यांनी हिंजवडीच्या विकास कामांना आमचा विरोध नाही, मात्र आम्हाला विचारात घेतलं जात नाही, केवळ आयटी अभियंता यांनाच विचारात घेतलं जातं असं सांगत रस्ते रुंदीकरणाबाबत गावकऱ्यांची मानसिकता नकारात्मक असल्याचं सूचित केलं होतं। त्यामुळे हिंजवडीचे ग्रामस्थ आणि प्रशासनातला वाद वाढण्याची शक्यता आहे। विश्वास आम्हाला घेतला जात नाही ना, आम्ही त्यामुळे तेच आमची वर्ड आहे ना की आम्ही दादाला पाचला तिथे भेटायला गेलो, ते जाऊन थांबलो, दादा साला नाही कळलं आम्हाला की आम्हाला कुठं टायमिंग भेटत नाही, म्हणून आम्ही दादाला एक गावातच दादाला आपण शोधू, गाठवू आणि दादा संग थोडी चर्चा करू गावच्या संदर्भात, जे रुंदीकरणासंदर्भात। त्यामुळे दादाला ते भेटायला गेलो होतो। दादा आम्हाला काही विश्वास घेत नाही। दादाचं काय आहे, ITN दादाला काय ते वेगळं सांगतात आणि त्या ITNचं ऐकूनच दादाचं थोडं हे झालेलं आहे, मना दादाच्या आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेलेला आहे की ग्रामपंचायतीत विकासाला आडी येते। आज कुठं विकासाला आम्ही आडी येत नाही। मला हिंजवडीला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, नाईलाजाने घ्यावे लागतात। मलाही काही समाधान मिळत नाही त्याच्यातनं, कारण त्या काळात हिंजवडी असेल, बाकीचा माणचा परिसर असेल, तिथली वेगवेगळी गावं असतील, इथली परिस्थिती सूस असेल वगैरे, सगळीच गावं, तिथली परिस्थिती वेगळी होती, ती गावं होती। आता तिथं काही लाख लोक हे नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं त्या IT कंपन्यांमध्ये जात असतात आणि त्याच्यामुळं ते जाताना त्यांचं ऑफिस सुटल्यानंतर जे काही कोंडी होते ती दूर करायची म्हटलं तर आम्हाला रोड वाइंडिंग केल्याशिवाय गत्यंतर नाही। ही बातमी बघूयात। ईव्हीएमची छेडछाड अशक्य असल्याचं तपासणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा खुलासा निवडणूक आयोगानं केलेला आहे। निवडणूक आयोगानं 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्र योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट केलं। आयोगाच्या 17 जून 2025च्या सूचनांनुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघातील मतदार युनिट, नियंत्रण यंत्र आणि व्हीव्हीपॅट यांची तपासणी केली। सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केलेल्या आहेत आणि व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणि या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली। त्यामुळे ईव्हीएमद्वारे कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही, त्यामुळे निकालाबाबत शंका घेण्याचं कारण नाही, असं निवडणूक आयोगानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलंय। आणखी एक मोठी बातमी। एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देणारे जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशानंतर गोरंट्याल यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला। काँग्रेसने इतकी वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कोणी केली असा सवाल खोतकरांनी केलाय। भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला। ज्यावेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयांनी गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी। मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच, ते अनैतिक होते। आत्ता यांनी घरोबा केला। नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे। त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलंय। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला, त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला होता।
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू होता. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. कोकाटे यांचा मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी चर्चाही सुरू होती. मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलंय. सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने मागच्या महायुती सरकारमध्ये केलं. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयी सुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत. यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे. तर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरनं उचलबांगडी करून त्यांची क्रीडा मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर या निवडीवरती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी मात्र संताप व्यक्त केलाय. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी असताना त्यांचं खातं बदलून एका असंवेदनशील मंत्र्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामावून घेतलंय. याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देण्याची मागणी घाडगे पाटील यांनी केली. तसंच क्रीडा मंत्री म्हणून त्यांची निवड झाल्यामुळे रम्मी खेळून महाराष्ट्राच्या तरुण पिढीला घडवू नका, बिघडवू नका असं आवाहन देखील त्यांनी कोकाटे यांना केलंय. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि छावा संघटनेची होती. तुम्ही राजीनामा न घेता त्याची क्रीडा मंत्रीपदी त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती करताय. अतिशय चुकीचा निर्णय आहे. शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप त्या मंत्र्याच्या बाबतीत आहे. अतिशय असंवेदनशील मंत्र्याला तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सामावून घेताय. हे कशासाठी करताय? अजितदादांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे. सभागृहात रम्मी खेळली आहे, त्यांच्या आवडीचं खातं आहे. फक्त आता त्या खात्यात जाऊन रम्मी खेळून महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला बिघडवू नका, रम्मीचा खेळ शिकवू नका. नाहीतर ते आम्ही जाहिरात बघतो, जंगली रम्मी पे आवना महाराज, तसं जंगली रम्मी पे आवना माणिकराव असं होऊ नये. त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे साहेबांना आमची विनंती आहे की आपण चांगले खेळ महाराष्ट्रातल्या खेळाडूंना, तरुणांना अपेक्षित असलेले खेळ खेळायला शिकवावे आणि मार्गदर्शन करावं. तर यापुढे एकही चूक मंत्र्यांना महागात पडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलंय. तिघांनी एकत्रितपणे हा मोठा निर्णय घेतलाय. सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे सरकारवरती जनतेचा रोष वाढतोय. त्यामुळे यापुढे मंत्र्यांनी कुठलीही चूक केल्यास खपवून घेणार नाही अशी तंबी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देणारे जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर गोरंट्याल यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. काँग्रेसनं एवढी वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली असा सवाल खोतकर यांनी केलाय. भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा ठाव असल्याचा हा आरोप त्यांनी केलाय. तुम्हाला आठवतंय ज्या वेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयांनी गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता. मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी. मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच, ते अनैतिक होते. आत्ता यांनी घरोबा केला. नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली, त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे.